नमस्कार, मैं हूं संतली सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महफूज खबरें। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। नासिक में चौंकाने वाला खुलासा, फरियादी ही निकला दरिंदा। 100 से ज्यादा महिलाओं के शोषण का आरोपी गिरफ्तार। नासिक से एक बेहद सनसनीखेज मामला सामने आया है, जहां खुद को पीड़ित बताने वाला ही असली आरोपी निकला। सातपुर पुलिस ने रविंद्र एरांटे नामक व्यक्ति को गिरफ्तार किया है, जो महिलाओं को नौकरी दिलाने का झांसा देकर उनका लैंगिक शोषण करता था। आरोपी एनजीओ और साप्ताहिक अखबार चलाने की आड़ में महिलाओं को सरकारी नौकरी दिलाने का लालच देता था और उनसे 5-5 लाख रुपए वसूलता था। इतना ही नहीं, वह महिलाओं के साथ दुष्कर्म कर उनके अश्लील वीडियो बनाता और बाद में उन्हें वायरल करने की धमकी देकर ब्लैकमेल करता था। पुलिस ने आरोपी के पास से पेन ड्राइव बरामद की है, जिसमें 100 से अधिक महिलाओं के आपत्तिजनक वीडियो मिले। इस पूरे मामले का खुलासा तब हुआ है जब आरोपी ने खुद ही सातपुर पुलिस स्टेशन में ब्लैकमेलिंग की शिकायत दर्ज कराई। जांच के दौरान पुलिस ने जाल बिछाया और सच्चाई सामने आते ही आरोपी को गिरफ्तार कर लिया गया। बताया जा रहा है कि आरोपी अपनी पहुंच और पहचान का डर दिखाकर महिलाओं और यहाँ तक कि पुलिस को भी धमकाता था। फिलहाल पुलिस मामले की गहन जांच कर रही है और पीड़ित महिलाओं से संपर्क किया जा रहा है। ठीक. काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती आणि त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं. तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला, तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्यासमोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता, त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे एसीपी अंबड सचिन बारीसाहेब करतायत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत. त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत, त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कुणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे एसीपी असतील, आमचे पीआय असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील, यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सगळ्यांसमक्ष दिलेले आहेत. सर, साधारण हा गुन्हा कधीचा आहे, किती व्हिडिओ त्याच्या डिजिटल स्टोरेजमध्ये सापडले, त्यांनी असं का केलं असावं? याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसते की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत. एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशानं केलं, त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं. तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता. त्याच्यामुळे त्याच्यात आपण आयटी ॲक्टचं देखील कलम लावलेलं आहे. त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काही आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहेत आणि अधिक तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये काही भाष्य करता येईल. बहुतांश महिला ज्या आहे आमिषाला बळी पडण्यास तुमच्या प्रेसमध्ये दिलेले आमिष दाखवत होता, अजून काहीतरी त्याच्या दुसरी संस्था पण चालवतो, त्याबद्दल काही त्या संदर्भाने आता अधिक आमचा तपास अजून सुरू आहे. पण जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आणि आमच्या प्रेस नोटमध्ये पण नमूद आहे की तो कन्सल्टन्सीचं पण काम करायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या किंवा त्या माध्यमातून जर काही वेगळं कुठलं आमिष किंवा आणखीन काही गोष्टी जर त्या ठिकाणी झाल्या असतील तर त्यामध्ये तपासामध्ये आपल्याला बहुतांश महिलांना जे प्रमाणपत्र आहे पार्लर सेंटरचं काही नाव आहे, शासकीय पार्लरचं देण्याचं काम तो करायचा नाही. आता ह्याच्याविषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही, कारण अजून तपासात तशी कुठली बाब समोर आलेली नाहीये, परंतु सखोल तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगतो. होतील आता त्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत. आता आम्ही सर्वप्रथम तर आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहोत. त्याच्यानंतर मग त्याचा PCR वगैरे घेतल्यानंतर किंवा पुढील फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये घटनास्थळ पंचनामा असेल किंवा झडती असेल किंवा त्या अनुषंगाने ज्या काही जप्ती असतील या सगळ्या गोष्टी आणि सोबत आमची फॉरेन्सिकची टीम पण त्या ठिकाणी असेल आणि त्या सगळ्या इतर ज्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्या जातील. त्यांच्या बाबतीत आम्ही 5 दिवसांचा PCR आम्हाला मान्य न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये अधिक तपासामध्ये आता आणखीन काही नव्यानं बाबी काही समोर येतील
तर त्या देखील त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. सर, जे खंडणीखोर आहे ते ऑफिस बॉयच होता, तो 16 वर्षापासून होता, तर तो सहकारी असू शकतो का या प्रकरणात? असं सकृतदर्शनी तर वाटत नाही, कारण आपल्या तपासामध्ये आतापर्यंत जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं त्याचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे असं निश्चितपणे वाटतं. ये थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।